बापू, गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात, द्वैमो पुरुषो लोके शरसाक्षरेवच शरस सर्वांनी भूतानी कुटस्थोक्षर उच्यते. शरीर आणि आत्मा असे दोन विभाग आहेत. शरस सर्वांनी भूतानी, शरीर हे सर्व क्षर आहेत आणि मधातला जो कुटस्थ आहे, आत्मा आहे, तो अक्षर आहे, म्हणजे कधीही नष्ट होणारा नाही. तर असे दोन विभाग सांगितले. तर ह्या शरीर आणि आत्मा असे दोन विभाग. तर शरीराचे 3 शत्रू आहेत, साखर, मीठ आणि मैदा. आणि आत्म्याचे 3 शत्रू आहेत, काम, क्रोध आणि लोभ. मीठ जास्त खाल्लं की शरीरातलं रक्त कमी होते, अनेक रोग होतात. मैदा हा शरीरामध्ये गोळा होऊन बसतो त्याचा, आणि त्यामुळं अनेक रोग होतात. साखरेमुळं अनेक बिमाऱ्या होतात, शुगर नावाची बिमारी. असे हे 3 शत्रू शरीराचे आहेत. आणि 3 शत्रू आत्म्याचे आहेत, काम, क्रोध आणि लोभ. हे माणसाला दुर्गतीला नेणारे आहेत. काम, क्रोध आणि लोभ. तर ह्या कामामुळं, क्रोधामुळं आपण जर पाहिले तर कामामुळं अनेक लोक अधोगतीला गेले, त्यांना नरकवास झाला. जसा रावणाला काम उत्पन्न झाला आणि तो त्या कामामध्येच मेला आणि त्यामुळे तो अधोगतीला गेला. नारदाला देखील काम उत्पन्न झाला आणि तो देखील, त्याला बी अनेक दुःखाला सामोरे जावं लागलं. तर आणि क्रोध, तो सहस्रार्जुन नावाचा राज्य होता, त्याला त्रैलोक्य गमन होतं. तिन्ही बी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ असे 3 लोकांचं राज्य आणि 1000 हाताचं बळ. परंतु देवानं, दत्तात्रय महाराजांनी त्याला सांगितले होते निषेध, म्हणजे गाय, ब्राह्मण आणि बाई, गाईला, बाईला, ब्राह्मणाला मारू नको. पण त्याला क्रोध आला आणि त्या क्रोधामुळं त्याच्या काय झालं, त्याचं ते ज्ञान जे होतं, त्याला जे सांगितलेलं होतं, ती गोष्ट तो विसरून गेला. आणि ती विसरून गेल्यामुळं त्यानं त्या जमदाग्नीला मारलं, रेणुकाला मारलं आणि कामधेनूला मारलं. आणि शेवटी परशुराम आले आणि याचे 3 बी सहस्त्र हात छाटून टाकले. बाबा, असं शरीराचे 3 शत्रू आहेत, त्या 3 शत्रूपासून तुम्ही जपून राहा. आणि आत्म्याचे 3 शत्रू आहेत, काम, क्रोध आणि लोभ. श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना, त्रिविधम नरक्षेदम द्वारम नाशेदम आत्मना. 3 प्रकारचे नरकाचे दार आहेत. त्रिविधम नरक्षेदम द्वारम नाशेदम आत्मना, काम, क्रोध तथा लोभस तस्मात् देतत्रयम त्यजेत एते मुक्त कौंते तमो द्वारे त्रिभिर्नर आचार त्यात्मश्रेय स्तुतो यती परामती. तर ह्या 3 द्वाराला जो कोणी सांभाळून राहतो, त्या 3 द्वारापासून मुक्त राहतो, तो म्हणजे अमृत तत्वाला जातो, म्हणजे चांगल्या गतीला जातो. माय बापू, आपल्याला चांगली गती पाहिजे असं तर शरीर सांभाळा, साखर, मीठ, मैदा खाऊ नका. आणि आत्म्याचं भलं करायचं असं तर काम, क्रोध, लोभाच्या आधी जाऊ नका, अशी विनंती करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.